नमस्ते. मी राजेंद्र रंगराव कुंभार, राहणार भेंडवडे. सध्या मी वृंदावन भट्टी स्पेशल वापरलेला आहे. फक्त परिस्थिती अशी झाली, लावण आमची एप्रिल 25 आहे. तरी पण पावसाची परिस्थिती अशी झाल्यामुळं एकच फवारणी आमची झाली. एक फवारणी झाल्यामुळे बाकी दुसऱ्या 2 फवारणी घेता आल्या नाहीत. तरीसुद्धा आम्ही वृंदावन भट्टी स्पेशल वापरलं. त्यामुळे आमच्या ऊसाची आत्ता जवळजवळ 17-18 कांडीची लेवल आहे. बाकीचं आम्हाला फवारणी करायची होती, ती करता आली नाही पावसाअभावी. आणि आमचं हे क्षेत्र येतं ते पाणलोट क्षेत्रात येतं आहे. त्यामुळं ऊसाची उंची आणि जाडी जेवढी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. तरीसुद्धा आम्ही वृंदावन भट्टी वापरल्यामुळे 8 महिन्याचा ऊस आमचा जवळ 17-18 कांडीवर आलेला आहे. त्यात आम्ही आता एवढ्या ह्याच्यात समाधानी आहे. पण तीच जर परिस्थिती पावसाची व्यवस्थित असते तर अजून आमचा हे रिझल्ट मिळाला असता. आणि रिझल्ट फास्ट आहे. आणि काय सांगायचं दुसऱ्या तुमच्या पुढे आणि आमचं आणि दुसरं एक क्षेत्र आहे 25 गुंठ. इथं आम्ही पूर्णपणे 3 फवारणी वापरल्या. जवळजवळ ते 27-28 कांडी ऊस होता. जवळ 13 महिन्याचा ऊस आम्ही घालवला. जवळ 33 टन ऊस झाला तो आमचा. आणि अवरेज चांगलं मिळालं आम्हाला. आणि त्याला सुद्धा आम्ही भट्टी स्पेशल वापरलेलं. त्यामुळे इतरांच्या पेक्षा जवळजवळ आमचं शेजाऱ्यांच्या पेक्षा आमच्यात जवळजवळ 10 ते 12 टनानं अवरेज वाढले चांगले त्यात भट्टी स्पेशलमुळे. आणि खांड सोडली यात ऊस चांगला येते.